हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आता बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवलाच नाही आणि तसं वातावरणसुद्धा होतं, कारण आमच्या भाऊकीमध्ये कोणतरी एक्सपायर झालेलं, त्याच्यामुळे आम्हाला 5-7 दिवस तरी काहीच करता येत नव्हतं। कारण आज आहे गुरुवार आणि त्यांचं काय असेल ना, तर माती कार्य वगैरे सगळं आज करायचं ठरलेलं आहे, त्यामुळं आम्हाला संक्रांतसुद्धा करता आली नाही आहे। अगदी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच म्हणजे 13 तारखेलाच एक्सपायर झाले होते, त्यामुळे 13, 14, 15 आम्हाला काहीसुद्धा करता आलेलं नाही आहे। मग आज जे काय आहे तर जे सण होतं त्याच्यामुळे माती वगैरे पण असं काही ठेवलेलं नव्हतं त्यांनी, आणि त्याच्यामुळं आम्हाला काहीसुद्धा करता आलेलं नाही सण यावेळेस। तर मकर संक्रांत असा सण आहे की आपण रथसप्तमीपर्यंत कधीही काही म्हणजे करू शकतो, हळदी कुंकू वगैरे। तर एखाद दिवशी ते आहे तर आता आम्ही हळदी कुंकू वगैरे करणार आहे। तर आज घराची थोडीशी स्वच्छता केली आणि मस्तपैकी म्हटलं आता जरासं किचन डेकोरेशन करावं। तर भाऊकीमध्ये वारल्यानंतर असं आपल्याला 8-9 दिवस काहीसुद्धा करता येत नाही, कारण पुढं रथसप्तमी वगैरे असल्यामुळे आणि मेन महिलांचा सण आहे ना, बायकांचा हा मेन सण मोठा आहे। आणि ह्या सणामध्ये म्हणजे बायका जे काही असतात ते संक्रांत वगैरे छान म्हणजे उत्साहात साजरा करतात, त्याच्यामुळे त्यांनी 5-6 दिवसामध्ये सगळं करायचं असं ठरवलं आहे। त्यामुळं आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही छानपैकी असं हळदी कुंकू वगैरे करणार आहे। आणि आमच्या काकांना वगैरे सुद्धा जरासं आजार येते, त्यामुळे जास्त एवढं काही उत्साहच नाही यावेळेस, आणि त्यामुळे व्हिडिओ वगैरे काहीसुद्धा बनवले नाहीत। नाहीतरी भरपूर असं प्लॅन केलं होतं की म्हणजे मकर संक्रांतीचं डेकोरेशनचं वगैरे व्हिडिओ असे छान अपलोड करेन, पण काहीसुद्धा जमलेलं नाही, तसं मूडच नव्हता, त्यामुळे काहीसुद्धा केलेलं नाही आहे। तर मग म्हटलं आज थोडंसं आवरावरी करूया किचनची। आणि जे पलीकडं आमच्या घराच्या साईडचा प्लॉट आहे ना, तर तिथं बांधकाम चालू आहे आणि इतका धुराळा येतो ना, भरपूर धुराळा येतो। असं खिडकी उघडी ठेवली ना तर पूर्ण सगळं असं ते स्टाईलवरती असं हे धूळ साठते। मग म्हटलं हे आम्ही गणपती डेकोरेशन करण्यासाठी, गणपती जेव्हा बसतात ना तेव्हा असं डेकोरेशन करण्यासाठी हे ग्रासची सीट आहे ना, तर ती मोठीच घेतली होती आणि त्याचा काही जास्त उपयोग पण होत नाही, ठेवूनच होती। तर आपण एखादी गोष्ट घेतली असेल ना, तर ती पडून राहण्यापेक्षा त्याचा काहीतरी यूज केला तर ते बरं वाटतं आणि बघायला पण असं भारी वाटतं। तर ही शीट जवळजवळ 2 वर्ष झालं आणून, आणि गेल्या वर्षी ज्या वर्षी आणली होती ना, तर त्याच वर्षी त्याचा उपयोग केला होता, आणि गेल्या वर्षी तर आम्ही काही केलाच नाही, 2 वर्षाच्या पाठीमागे केलेला। मग म्हटलं आता थोडंसं किचन डेकोरेशनसाठीच हे आता आपण वापरूया। तर सगळं व्यवस्थित मेजरमेंट वगैरे घेतलेलं आहे आणि त्या साईजनुसार ते कटिंग करून घेतले शीट, आणि मस्तपैकी आता आम्ही हे जिथं जिथं खिडक्या वगैरे आहेत ना, तर तिथं असं घालून घेणार आहे। तर दोन्ही खिडक्यांमध्ये वगैरे पण असं घालून घेतलेलं आहे। आणि ओव्हनच्या खालीसुद्धा इतकी धूळ साठते, आणि प्लेन काळी स्टाईल असल्यामुळं ना, तर जरा जरी धुरळा आला ना तर ते लगेच असं दिसतं। तर छोटे तुकडे राहिले होते, तर म्हटलं बघावं आता काय इकडचं तिकडं करून असं चाललंय काहीतरी मांडामांडी, म्हणजे कसं बसतंय, कसं ॲडजस्ट होतंय। तर आपलं कसं असतं ना महिलांचं, जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही ना तोपर्यंत काय आपण गप्प बसत नाही, आपल्या मनासारखं होत नाही तोपर्यंत। तर बघितलं, मेजरमेंट वगैरे घेतलं शेवटी, आणि छान असं ओव्हनच्या खाली वगैरे पण असं घालून घेतलेलं आहे। आणि थोडीशी शीट शिल्लक होती अजून माझ्याकडे ग्रासची, आणि ज्या आपण भरण्या वगैरे ठेवलेल्या असतात ना, तर त्याच्याखालीसुद्धा अगदी धूळ साठते, म्हणजे आपल्याला सारखं काही पुसायचं होत नाही, 4-8 दिवसातनं वगैरे आपण पुसून घेतो। तर हे ग्रासची शीट आहे ना तर वॉशेबल आहे, त्यामुळे आपण 15 दिवसातून किंवा महिन्यातून, म्हणजे आता काही जास्त कान होणार नाही, जर का तेलकट वगैरे झालं तर आपण हे धुवू शकतो। त्याच्यामुळे म्हटलं हा विचार केला की आहे तर आता ह्याचा छानपैकी असा उपयोग करून घेऊया। तर सगळीकडे शीट्स घालून झाल्यात, आणि ज्या काही भरण्या वगैरे होत्या ना, आपल्याला जे तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट, नंतर जे काही मसाल्याचा डब्बा असतो ना, तर ते 2च स्टाईल राहत होत्या तिथं। तर त्याच्यामध्ये सुद्धा ते मेजरमेंट वगैरे घेऊन असं एक कट करून घेतलेलं आहे, आणि बरोबर असं बसलेलं आहेत, आणि मस्त दिसायला लागलं आता किचन, असं भारी वाटायला लागलं आता। तर आपल्या बायकांचं कसं असतं बघा, जे काही चांगलं दिसतं ना तर ते घेतोच आपण, आणि गरज पण असते आपल्याला तशी। मग या छोट्या भरण्या वगैरे आहेत ना, त्या अशा घेतलेल्या आहेत। तर यात सगळ्या मसाल्याचे पदार्थ आहेत ना, जे लवंग, दालचिनी, वेलची, जे काही शहाजिरे वगैरे असतात ना, मसाले भात वगैरे करतो, तर त्याचे पदार्थ जे काही मसाले आहेत ना, तर ते छोट्या भरणींमध्ये असे भरून घेतलेले आहेत मी, आणि प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे ठेवले, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते त्यावेळेला घेता येतं। तर इथं सुद्धा ग्रासची सीट घालून घेतले बघा, तर भारी दिसायला लागले, आता मस्त वाटायला लागले। आणि ह्या भरण्यासुद्धा त्याच्या समोरच ठेवल्यात, कारण मग दुसरीकडे ठेवायला अशी जागाच नाही आहे, त्यामुळे मग त्याच्या समोरच अशा ठेवून घेतलेल्या आहेत।
तर ती ग्रासची शीट होती ना, तर ती कटिंग करताना बघा छोटे छोटे तुकडे असे भरपूर पडले होते त्याचे, कारण एकदाच पडतात, परत काही त्याचे पडत नाही तुकडे, पण कटिंगच्या वेळेस आहे ना तर ते पडतात. तर ते सर्व मी काढून घेतलेले तुकडे वगैरे जे छोटे छोटे आहेत ते. आणि इथं ज्या बरण्या आहेत ना तर त्याच्यामध्ये मी मनी प्लांट आहे ना तर असं लावून घेतलेले, कारण किचनमध्ये जेवढं डेकोरेशन आणि जेवढं फ्रेश वातावरण असतं ना तेवढं स्वयंपाक करायला भारी वाटतं. म्हणजे त्याच्याकडे बघत बघत आपलं असं मन प्रसन्न होतं आणि छान असं भारी वाटतं स्वयंपाक करताना पण. तर मी असं मनी प्लांट वगैरे आणून ठेवलेलं आहे किचनमध्ये. आणि ज्या बरण्या वगैरे आहेत ना तर त्या मी एक 8-15 दिवसांनी वगैरे अशा स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि नंतर त्याच्यामध्ये मनी प्लांट वगैरे असं लावून घेते. तर छान असं पाणी स्वच्छ असं भरलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि इथं मनी प्लांट वगैरे असं लावून घेतलेलं आहे. आणि जे साईडला जे छोटे छोटे अननसचे असतात ना वरती, म्हणजे जे तुरे आलेले असतात ना, तुरेच म्हणतात का काय म्हणतात त्याला काय माहीत नाही, जे म्हणजे पानं असतात ना तर ते सुद्धा मी आणल्यानंतर असे कट करून ठेवले होते पाण्यामध्ये, कारण मुळ्या वगैरे येतात आणि शोला पण असं भारी दिसतं ते थोडे दिवस, त्याच्यामुळं ते सुद्धा मी असं पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे. आणि पूर्ण किचनचा लुकच बदललेला आहे बघा. इतर दिसायला पण असं भारी दिसायला लागले. आता जास्त काही तेलकट वगैरे होणार नाही आणि धूळ वगैरे पण काही जास्त साठणार नाही. तर अशा पद्धतीने आज किचन डेकोरेशन करायचा प्लॅन केला आहे आणि मस्तपैकी असं झालं आहे सुद्धा. आणि हे जे काही छोटे छोटे तुकडे होते ना तर ते अर्चना म्हटली की थोडे राहिले तर ते देवघरामध्ये जे कॉर्नर पीस आहेत ना तर त्याच्यावरती सुद्धा ठेवून घ्या. तर इथं छोटासाच तुकडा होता, मग त्याच्यापासूनच 4 असे तुकडे केलेत आणि देवघरामध्ये सुद्धा ते लावून घेतलेले आहेत मी. आणि हा मोठा तुकडा तर तो कट केलेला नाही, कशाला तर म्हणजे परत वापरायला येतो आहे, मग तो काही तुकडा असा कट करून घेतलेला नाही आहे. आणि जे काही आता 4 तुकडे केलेत ना तर ते सुद्धा मी आता देवघरामध्ये लावून घेणार आहे. तर लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच असं मला वाटते की एक 17-18 वर्षामध्ये पहिल्यांदाच असं झालं की संक्रांतीच्या वेळेस मेन आम्हाला म्हणजे असं सुतक वगैरे आलेलं आहे, नाहीतर कधीच नव्हतं संक्रांतीच्या वेळेस. पण हा सण असल्यामुळे असं म्हणजे ते भाऊकीतलं असल्यामुळे काही करू पण शकत नाही ना आपण, त्याच्यामुळे एक 8-9 दिवस आपल्याला चांगलं पाळावंच लागतं. तर आता 5-6 दिवस आहेत, 5-6 दिवस झाले तर ते आता सगळं त्यांचं करून घेणार आहेत सण असल्यामुळं. त्याच्यामुळं मग म्हटलं आज स्वच्छता तेवढी नुसती करून घेऊया आणि देवपूजा वगैरे सुद्धा केलेली आहे. आणि मेन म्हणजे संक्रांतीच्या सणामध्येच मूड ऑफ झाला आहे सगळा, काय करणार, पण अशा गोष्टींना आपण काहीच करू शकत नाही. आणि माझे काका वगैरे पण जरा जास्त म्हणजे आजारी आहेत ना, तर तिकडे जत्रा वगैरे पण जाऊन आम्ही बघून आलो, त्यामुळे एवढे दिवस काही व्हिडिओ बनवून असं झालंच नाही. कारण गेल्या वर्षीच मी संक्रांतीचे जे काही व्हिडिओ वगैरे होते तर कम्युनिटी लावलेली, तर तेच गेल्या वर्षीचं डेकोरेशन वगैरे केलेलं, तर यावर्षी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. आणि तर स्वराचं बघा चाललेलं दूध म्हणजे गावाकडून घेऊन आले होते येताना मी, तर आणि घरात पण शिल्लक होतं, तर आईस्क्रीम कर अगदी तिला थंडी असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, काहीसुद्धा असू दे, पण आईस्क्रीम लागतं खायला. तर इथं मी फक्त अर्धा लिटरचंच मँगो फ्लेवरमध्ये आईस्क्रीम करून घेतलेलं आहे. आणि जे काही म्हणजे शूट केलंच नव्हतं आणि फक्त घालताना वाटलं की आता किती छान दिसायला आईस्क्रीम आणि एवढं सॉफ्ट झालं, तर आपण थोडंसं शूट करावं. तर इथं छानपैकी असं आईस्क्रीम करून घेतलं मी. तर इथं दुकानमधून जे आपण आईस्क्रीम वगैरे आणलेले असतं ना तर त्या बरण्या अशा छान होत्या, तर मी ठेवलेल्या जपून, कारण आपण घरीसुद्धा आईस्क्रीम केल्यानंतर ह्याच्यामध्ये सेट करू शकतो. आणि याच्यावरती झाकण वगैरे सुद्धा आहे, तर मी हे असं काय असेल ना तर आपल्याला यूज येणार असेल ना तर मी असं ठेवत असते, कारण मग परत आपण जाऊन त्याचा पुढं काहीतरी यूज करतो. तर छान असे म्हणजे ते कप होते आईस्क्रीमचे. आणि जे काही आईस्क्रीमचा तो डब्बा आहे ना तर तो सुद्धा मी तसाच ठेवलेला, कारण आईस्क्रीम केल्यानंतर सेट करायला येतं आहे. तर असं छानपैकी आईस्क्रीम वगैरे सेट झालेलं आहे, केलेलं आहे. आणि मस्तपैकी असं मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम केलेलं आहे. तर हा होता कालचा व्हिडिओ. काल मी सेट करायला ठेवलं होतं आईस्क्रीम आणि मस्तपैकी आज चांगलं सेट वगैरे पण झालेलं आहे. थोडंफार खाल्लेलं पण एखादंच भाऊजीनी खाल्लं आईस्क्रीम आणि कोण खाल्लेलंच नाही आहे, स्वरा वगैरे पण खाल्लेलं नाही आहे. तर आता आज दुपारी आल्यानंतर वगैरे खाईल आईस्क्रीम ती. तर आज सगळीजण आता या ज्या कपामधलं आईस्क्रीम आहे तर ते संपणार आहेत. आणि छानपैकी असं जो डब्बा आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट झालेलं आहे. तर किती छान आईस्क्रीम सेट झालं आहे बघा इथं तुम्ही, एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. तर घरी केलेलं कोणताही पदार्थ असू दे बघा किती छान वाटतो, आणि आपल्या हाताने केल्या म्हटल्यानंतर तरी खूपच छान वाटतो आणि भरपूर खायलासुद्धा भेटतं आपल्याला. तर छान इथं आईस्क्रीम सेट झालेलं आहे आणि डब्यामधलं आईस्क्रीम मी काढून दाखवते तुम्हाला. एकदम सॉफ्ट असं आईस्क्रीम झालेलं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता, पण जास्त आमच्यात मुलांना वगैरे जास्त आवडत नाही त्यामुळे मी काही टाकले नाही आहे, फक्त चॉकलेट सिरप आहे ना तर ते घालून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर का पाहिजे असेल तर ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता. जर का तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्कीच सेंड करेन, म्हणजे अपलोड करेन जेव्हा आईस्क्रीम बनवेल तेव्हा.
तर छान असं आईस्क्रीम डब्यामधलं पण जे आहे ना तर ते चांगलं सॉफ्ट असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे। आणि परवा आम्ही जतला बघायला गेलतो ना काकांना, तर छान असं मी जेव्हा लसूण लावलेला गेल्या वेळेस उन्हाळ्यामध्ये लसूण लावलेला, तर छान असं लसूण आलाय, हरभरा आलाय, गहू आलाय। मग थोडेफार आम्ही फोटो वगैरे काढले होते आणि तिथून लसूण वगैरे पण घेऊन आले, मिरच्या घेऊन आले आणि त्याच्यानंतर छान असं पातीचा खरडा बनवलाय आणि कढईमध्येच बनवलंय। तर सगळी पात वगैरे लसूण वगैरे घातलंय। तर मिरच्या चांगल्या भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये पात वगैरे पण टाकलेली, कोथिंबीर टाकलेली, मीठ टाकलेलं आणि 2-3 शिल्लक होत्या, तर ते पण कशाला ठेवायचं म्हणून आहे ना, तर ते पण त्याच्यामध्ये घालून घेतले पात आणि मस्तपैकी असं कढईमध्येच खरडा बनवलाय। एकदम छान आणि टेस्टी होतो, मोठा मोठाच खरडा छान लागतो। तर हा होता आजचा व्हिडिओ, बरेच दिवसांनी शूट केलेला आणि अपलोड केलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। चला तर मग अशा छानशा सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।